हॅलो फ्रेंड्स, इन्स्पायर व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंटचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये आपण क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचबरोबर ग्रीनहाऊस गॅसेस किंवा ग्रीनहाऊस इफेक्टचा अभ्यास केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत भूगोलाचा अभ्यास इथे करणार आहोत. भूगोलाचा अभ्यास करताना मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये काही भूगोलाच्या लेक्चर्समध्ये ज्यावरती तुम्हाला ते बघायला मिळतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तिथे आपण काही बेसिकची संकल्पना आहेत त्याचा अभ्यास केला आहे. बरोबर. आज आपण भूगोलाचा जो मुख्य पार्ट आहे तो इथं अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर इथं आपण पाहणार आहोत की भूगोलाचे किती प्रकार पडतात, त्याचबरोबर तेथील घटक कसे असतात, कशा प्रकारची मांडणी केलेली आहे भूगोलाची. तर या सर्व डिटेलमध्ये आपण आज शिकण्याचा प्रयत्न करूयात. ओके मित्रांनो, तर चला पाहूयात. तर मित्रांनो, जे भूगोल आहे आपलं, तर यामध्ये आपण जो पहिला पार्ट आहे आपला, तर पहिला पार्ट आहे जो भूगोलाचे एकूण जे पार्ट पडतात ते 5 पार्ट आहेत. ओके, तर त्यामध्ये जो पहिला पार्ट असतो तो आहे जिओमॉर्फोलॉजी. कुठला आहे? जिओमॉर्फोलॉजी. ओके, त्यालाच आपण भूरूपशास्त्र सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण? भूरूपशास्त्र. नंतर येतो मित्रांनो क्लायमेटोलॉजी. ओके, त्यामध्ये आपण हवामानशास्त्र असलं म्हणतो. तिथे आपण हवामानाचा संपूर्ण अभ्यास करतो. त्याचबरोबर हे भूरूपशास्त्र आहे. यामध्ये आपण जे आपले लँडफॉर्म्स आहे त्याचबरोबर भौतिक भूगोल असतो प्रत्येक देशाचा किंवा जगाचा, त्याचबरोबर महाराष्ट्राचा इथे आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर तिथले लँडफॉर्म्स म्हणजे भूरूपे कुठकुठले आहेत, नद्या, डोंगरे, या सर्व भूरूपशास्त्राचा आपण अभ्यास करणार आहोत. नंतर हे मित्रांनो जो थर्ड टॉपिक आहे तो आहे ओशिनोग्राफी म्हणजेच सागरशास्त्र. ओके, यामध्ये आपण जो आपला समुद्र आहे, सागर आहेत, त्यांचा अभ्यास इन डिटेलमध्ये करणार आहोत. नंतर एन्व्हायरमेंटल जिओग्राफी म्हणजेच पर्यावरणीय भूगोल. हा आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, हा आपला अभ्यास जो आहे हा सोबत चालूच आहे. आपण पर्यावरण जो विषय आहे तो यामध्येच इन्क्लूड होतो. तर त्यामध्ये आपण फक्त पर्यावरण त्याला नाव दिलेलं आहे, तो पर्यावरण भूगोलच आपण तिथे शिकतोय. राईट. नंतर मित्रांनो ह्युमन जिओग्राफी. ओके, तर ह्युमन जिओग्राफीसुद्धा आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये 1-2 क्वेश्चन्स आपल्याला दरवर्षी समजा एक्झाममध्ये विचारायला बघायला मिळतातच. ओके, तर ह्युमन जिओग्राफीमध्ये काय येतं, त्यामध्ये सेक्स रेशिओ वगैरे जे असे फॅक्च्युअल टाईप्स असतात किंवा आणखी जनगणना या घटकांवरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याचबरोबर वस्ती, कशा प्रकारच्या वस्ती असतात, किती टाईपच्या वस्ती आहेत, कोणत्या सिटीमध्ये कुठल्या टाईपची वस्ती आहे वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारू शकतात. राईट. तर मित्रांनो, हे होते आपले भूगोलाचे एकूण 5 प्रकार. त्यातील आपण आज सर्वात जो मुख्य प्रकार आहे, जो पहिला प्रकार आहे तो आहे जिओमॉर्फोलॉजी. हा जो घटक आहे मित्रांनो आपल्या परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. हा घटक, या घटकावरती आपल्याला खूप फोकस करावं लागेल. तो कुठला आहे? तर भूरूपशास्त्र. तर मित्रांनो त्याला आपण जिओमॉर्फोलॉजीसुद्धा म्हणतो. त्यातील पहिला जो घटक येतो सर्वात आधी तर तो होतो लँडफॉर्म्स. ओके, आता लँडफॉर्म्स म्हणजे काय, भूरूपे म्हणजे काय? ओके, हा एकदम साधा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. तर लँडफॉर्म्स म्हणजे काय असतं मित्रांनो, जे आपल्या लिथोस्फिअर म्हणजे आपल्या पृथ्वीवरती दिसते आपल्याला, जे डोंगरे आहेत, त्याचबरोबर जे डेल्टाज आहेत म्हणजे त्रिभुज प्रदेश, जे टेकड्या आहेत, जे आपण समजा जर डेझर्टमध्ये गेलो तिथं जे सँड ड्यून्स आहेत, असे विविध जे घटक असतात. ओके, त्याला काय म्हणतो आपण? लँडफॉर्म्स. राईट ना. तर हे असतात लँडफॉर्म्स. आता हे तयार कसे होतात, याच्यामागे काय काय घटक फॅक्टर्स त्याच्यामागे रिस्पॉन्सिबल आहेत, त्याचा सर्व डिटेलमध्ये आपण अभ्यास इथे करणार आहोत. ओके, आता नेक्स्ट जो आहे मित्रांनो तो क्लासिफिकेशन ऑफ लँडफॉर्म्स. आता या लँडफॉर्मचं क्लासिफिकेशन असतं तर ते त्यांच्या स्तरावरती डिपेंड असतं. ओके, तर ते आपण बघूयात त्याचं क्लासिफिकेशन कुठं आहे. जो पहिला स्तर आहे मित्रांनो, जो फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्म्स असतात, तर पहिल्या स्तरातील भूरूपीस असतात तर ते असतात कॉन्टिनंट आणि सीबेड. ओके, म्हणजे पहिले येतील आपलं कॉन्टिनंट म्हणजे भूखंड आणि सागरतळ. ओके, याच्यावरती भूरूपे. ओके, यामध्ये येतील येईल पहिला घटक म्हणजे कॉन्टिनंटवरती भूरूपे, कॉन्टिनेंटल म्हणजे भूखंडावरती म्हणजे आपले विविध भूखंड जो आहेत त्यावरती भूरूपे येतील, आणि त्याचबरोबर सीबेड असा एक पार्ट येईल. नंतर यावरती जे सेकंडरी ऑर्डर जे लँडफॉर्म असतील ते कुठले असतील? माउंटेन अँड प्लॅट्यूज. ओके, म्हणजे माउंटेन म्हणजे डोंगरे आणि पठारे, त्याचबरोबर प्लेन म्हणजे मैदानी प्रदेश, असा त्याचा भाग असेल. हा भाग येतो सेकंड ऑर्डर लँडफॉर्म्समध्ये. हे ऑर्डर लक्षात ठेवायचे मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये हा प्रश्न विचारू शकतात. ओके, त्यामध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारला जाईल की पुढीलपैकी कुठले फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्म्स आहेत किंवा सेकंड ऑर्डर किंवा थर्ड ऑर्डर, तर हे आपल्याला ओळखता आली पाहिजे. राईट. जो थर्ड ऑर्डर लँडफॉर्म्स ते आहेत हिल्स म्हणजे टेकड्या, नंतर फूड प्लेन्स म्हणजे पूर मैदाने, आणि डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो हे आहेत सर्व क्लासिफिकेशन ऑफ लँडफॉर्म्स म्हणजे भूरूपांचे वर्गीकरण. ओके, आता 1 बाय 1 आपण हे पाहणार आहोत. तर मित्रांनो आता हे लँडफॉर्म्स तर आपण बघितले, की लँडफॉर्म्स म्हणजे काय हे आपण बघितलं, म्हणजे भूरूपे म्हणजे काय हे आपण बघितलं. पण या भूरूपांना जे नियंत्रित करणारे घटक असतात,
जे नियंत्रण करणारे घटक असतात तर ते कुठले आहेत, ते फॅक्टर्स कुठले आहेत, कंट्रोलिंग फॅक्टर कुठले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे, राईट. आता प्रत्येक ठिकाणी आपल्या भारतामध्ये समजा तुम्ही फिरले थोडेसे, जर तुम्ही ट्रॅव्हल्स केलं तर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची भुरुपे बघायला मिळतात. म्हणजे वेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला टेकड्या बघायला मिळतील. जर तुम्ही वेस्टर्न घाटमध्ये गेलं तर तुम्हाला तिथे सह्याद्री पर्वत मिळेल उंच उंच, ओके. त्याचबरोबर दऱ्या भेटतील तुम्हाला बघायला भेटतील. जर तेच तुम्ही विदर्भाच्या एरियामध्ये आले तर तुम्हाला टेकड्या भेटतील फक्त. त्याचबरोबर जे मैदानी प्रदेश काही ठिकाणी भेटतील. त्याचबरोबर जे तुम्हाला शेती वगैरे आहे त्यामध्ये जे सॉईल आहे ते वेगळ्या प्रकारचे भेटेल. जर तुम्ही हिमालयन एरियामध्ये गेले तर हिमालयामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे माउंटेन्स भेटतील. त्यामध्ये जे खडक आहे तो वेगळ्या प्रकारचा भेटेल. तर हे सर्व कशावरती डिपेंड आहे, तर हे सर्व त्याच्या स्ट्रक्चर वगैरे, प्रोसेस, क्लायमेट, इलिथोस्फिअर, ओके, या सर्व घटकांवरती हे काय आहेत, लँडफॉर्म्स आपले भूरूपे आहेत हे डिपेंड आहेत. आता हे वन बाय आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, जो पहिला आहे ज्यावरती आपले भूरूपे डिपेंड आहेत तो आहे स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर म्हणजे आपल्या पृथ्वीचं म्हणजे ते लँडफॉर्म्स कुठल्या ठिकाणचे आहेत, राईट. जर तुम्ही डेझर्टमध्ये गेले तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं लँडफॉर्म भेटेल, राईट ना. आणि जर तुम्ही सह्याद्रीमध्ये किंवा हिमालयामध्ये गेले तुम्हाला वेगळ्या प्रकारचं लँडफॉर्म बघायला मिळेल. तर असं का, आता जे लँडफॉर्म एजंट असतात आपले, जे लँडफॉर्म कॉझिंग एजंट असतात म्हणजे ज्याच्यामुळे लँडफॉर्म्स तयार होतात म्हणजे भूरूपे तयार होतात, तर असे कुठले आहेत, तर ते आहेत त्यामध्ये पहिलं जे येते ते होते वॉटर म्हणजे पाणी, पावसाचं पाणी येते. त्याचबरोबर नद्या येतात, पावसाचं पाणी, नद्या हे सेमच आहे, ओके. त्याचबरोबर जे आपले सूर्यप्रकाश असतो, सनलाईट, ते पण त्यामध्ये येते. नंतर ग्लॅसियर्स येते, नंतर विंड येते. तर हे कॉझिंग जे फॅक्टर्स आहेत, अशा प्रकारचे खूप फॅक्टर्स आहेत, ओके. तर हे जे महत्त्वाचे फॅक्टर्स, तर महत्त्वाचे कुठले त्यामध्ये पहिला नंबर तो वॉटरचा, नंतर तो पाण्याचा म्हणजेच, त्यानंतर तो सूर्यप्रकाश, नंतर विंड. हे जे 3 आहेत हे खूप कॉझिंग फॅक्टर्स, हे मोठ्या प्रमाणात लँडफॉर्म्स तयार करतात. आणि नंतर ग्लॅसियर्स, अशा प्रकारचे काही फॅक्टर्स येतात मग नंतर, ओके. तर पहिलं जो आपण बघितलं स्ट्रक्चर, तर स्ट्रक्चरवरती डिपेंड आहे, राईट. ज्या प्रकारचं तिथलं स्ट्रक्चर असेल, म्हणजेच तुम्ही जर सह्याद्रीमध्ये गेले तर सह्याद्रीमध्ये तुम्हाला काय होईल, वेळ लागेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्ट्रक्चर हे बघायला मिळतील लँडफॉर्म्स, ओके. कारण तिथली जो दगड आहे तो काय आहे, इग्नस रॉक आहे म्हणजे हार्ड रॉक आहे. जर तुम्ही याच्यामध्ये गेले डेझर्टमध्ये किंवा हिमालयन प्रदेशमध्ये, तिथे तुम्हाला काय भेटेल, जे भूरूपे आहेत हे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील किंवा तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात तिथं उंच उंच पर्वत भेटतील, राईट. तर असे कामुळे काय झालं आहे की तिथले जे स्ट्रक्चर आहे, तिथलं जे रॉकचं स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती हे सर्व भूरूपे काय आहेत डिपेंड आहेत, राईट. त्याचबरोबर तिथं काय आहेत, पाऊस किती पडतो याच्यावरती फॅक्टर डिपेंड आहे. जर तुम्ही डेझर्टमध्ये गेलं तर तिथं ऊन तपते जास्त म्हणजे उन्हाळा खूप असतो. त्याचबरोबर विंड फ्लो होतात, राईट. त्यामुळे तिथं काय होतात, लँडफॉर्म्स तयार होतात म्हणजे भूरूपे तयार होतात. आणि हिमालयामध्ये सुद्धा काय असते, तर हिमालयामध्ये थंडी असते पण तिथं काय होते, ग्लॅशियर्स असतात आणि पाऊस बारामाही जी नद्या असतात तिथून वाहत असतात, म्हणून तिथं काय होतात, तिथं लँडफॉर्म तयार होतात. तर हे झालं मित्रांनो हे स्ट्रक्चर्स. प्रोसेससुद्धा सेमच आहे, प्रोसेस आता सेम आहे. म्हणजे हे मला परत तेच एक्सप्लेन करावं लागेल की प्रोसेस म्हणजे काय असतं. तर प्रोसेस म्हणजे जर मला मी एक्सप्लेन केलं आहे की जर तुम्ही याच्यामध्ये गेले हिमालयन प्रदेशमध्ये तर तिथली प्रोसेस काय असेल की तिथं बर्फ वितळेल सूर्यामुळे, राईट. सनलाईटमुळे काय असेल, बर्फ वितळेल, नदी तयार होईल म्हणजे नदीमध्ये काय येईल, तो पाणी येईल किंवा विविध एरियातून पाणी फ्लो होईल. नदी काय करेल, त्यासोबत विविध प्रकारचे दगड, गोटे, माती हे वाहून आणेल. एका ठिकाणी त्यांचं काय करेल, मग दरी बनेल आणि निक्षेपण होईल. काही ठिकाणी ते इरोजन होईल, काही ठिकाणी निक्षेपण होईल, राईट ना. तर अशा प्रकारची एक प्रोसेस असतात. त्याचबरोबर तुम्ही डेझर्टमध्ये गेले तर डेझर्टमध्ये काय होईल, एका ठिकाणून वाळू काय होईल, सूर्यप्रकाशामुळे तिथं काय होईल, वेदरिंग होईल त्या रॉकची. मग इथं रॉक काय होईल, तुटला जाईल. वेदरिंग म्हणजे रॉक तुटणे, एक प्रोसेस असते ती, त्याला आपण रॉक तुटणेसुद्धा म्हणू शकतो, ओके. नंतर जे विंड काय करेल की ते जर वेदरिंग झालेला रॉक आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करेल, म्हणजेच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करेल आणि मग काय होईल, सँड ड्यून्स या टाईपचे काय होतील, आपले जे भूरूपे आहेत, लँडफॉर्म्स आहेत हे तयार होतील. तर मित्रांनो हे झाली साधारण प्रोसेस, ओके. मग आता क्लायमेट पण त्याला काय फॅक्टर्स महत्त्वाचं आहे की इम्पॉर्टंट आहे. आता क्लायमेट म्हणजे सेम तेच आहे की क्लायमेट कसं असेल. ऑब्वियसली हिमालयाचं क्लायमेट कसं आहे, कोल्ड आहे, म्हणून तिथं काय असेल की तिथं जास्त प्रमाणात इरोजन होणार नाही. पण तिथं काय आहे की तिथं बारमाही नद्या आहेत, नद्या काय आहेत तिथं सतत वाहत जातात, त्यामुळे तिथं इरोजन होत आहे. कारण की जो पाऊस आहे हा मोस्ट कॉझिंग फॅक्टर आहे लँडफॉर्मचा, ओके. म्हणजे इरोजनचा मोस्ट कॉझिंग फॅक्टर म्हणजे पाण्यामुळे सर्वात जास्त काय होते, इरोजन होते म्हणजेच अपक्षरण होते, ओके. त्याला अपक्षरण म्हणतात इरोजनला, ओके. नंतर ते हे काय आहे, आपल्या क्लायमेटवरती डिपेंडंट आहे. त्याचबरोबर जर तुम्ही सह्याद्रीमध्ये आले तर सह्याद्रीमध्ये क्लायमेट कसं आहे, तर आपल्या इथं टेम्परेट क्लायमेट आहे. म्हणजे थोडा जास्त पाऊस पण खूप प्रमाणात जास्त पडत नाही किंवा एखाद्या ते पडलाच तरी पण आपल्या इथं काय आहे की आपला जो रॉक आहे तो हार्ड आहे, राईट ना. त्यामुळे इरोजन होत नाही. ऊन पण
मॉडरेट असतं, जास्त पण ऊन पडत नाही. पण आता जे हे आहेत जे चेंजेस होत आहे आपल्या क्लायमेट चेंजमुळे, ओके, तर ते हे डिफरंट फॅक्टर आहे. आपण काय पाहता साधे फक्त जे कंट्रोलिंग फॅक्टर आहे ते आपण इथं डिस्कस करत आहोत. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट आहे लिथोस्फिअर. ऑब्वियसली आपण अभ्यासलं की लिथोस्फिअर म्हणजे जे आउटर स्ट्रक्चर आहे आपल्या विविध एरियाचं, ओके, आपल्या सह्याद्रीचं वेगळं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर म्हणजे तिथलं जे खडकाचा प्रकार आहे तो वेगळा आहे. त्याचबरोबर जर आपण डेझर्टमध्ये गेलो तिथला खडकाचा वेगळा प्रकार आहे, तिथं थोडेसे आपल्याला मृदू खडक भेटतील. आणि त्याचबरोबर जर आपण हिमालयामध्ये गेलो तर आणखी मृदू खडक भेटतात, राईट ना. तर अशा प्रकारचे हे लिथोस्फिअरवरती किंवा त्या खडकांवरती त्या जमिनीवरती सुद्धा आपले काय आहेत हे लँडफॉर्म्स नियंत्रण करणारे घटक हे अवलंबून आहेत, राईट. नंतर आहे अपरायझिंग ऑफ लँड, म्हणजेच ती जागा कशी आहे, म्हणजे उंचावर आहे का. म्हणजेच उंचावर असेल तर समजा का होईल तिथं जास्तीत जास्त इरोजन होऊ शकते पावसामुळे, राईट ना. त्याचबरोबर इरोजन म्हणजे जर तुम्हाला पावसामुळे जर इरोजन झालं तर काय होईल, दगड वगैरे खाली येतील, एका ठिकाणी निक्षेपण होईल आणि परत लँडफॉर्म्स हे तयार होतील त्याच्या निक्षेपणामुळे. तर अशा प्रकारचे ही अपरायझिंग ऑफ लँडसुद्धा हे काय एक महत्त्वाचं फॅक्टर आहे, कंट्रोलिंग फॅक्टर आहे लँडफॉर्मचं, राईट. नंतर आहे टाईम पिरियड. ओके, आता टाईम पिरियड म्हणजे काय, तर टाईम पिरियड म्हणजे किती दिवस किंवा किती काळापर्यंत ती प्रोसेस चालू राहत आहे. ओके, पण आता जर बघितलं आपण जर आपल्या सह्याद्रीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर काय आहे, महाराष्ट्रामध्ये लिमिटेड पिरियडसाठी आपला पावसाळा असतो, राईट. तर लिमिटेड पिरियडसाठीच ते काय असते इरोजन होत राहते. ओके, पण डेझर्टमध्ये काय आहे की सतत ते वारे आणि ऊन असतोच, राईट. वारे आणि ऊन हे बाराही महिने तिथे असते. त्यामुळे काय असते सतत लँडफॉर्मचं एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये तिथं सँड जे हे डिपॉझिट होते आणि तिथं लँडफॉर्म्स होतात. त्याचबरोबर जिथं निक्षेपण होते तिथं वेगवेगळ्या प्रकारचे रॉक्स लँडफॉर्म्स होतात. काही रॉक जे आहे त्यांचं निक्षेपण होते, जे भूछत्र खडक म्हणतो आपण, ते पण त्याचं एक एक्झाम्पल आहे याचं वाळवंटीय भूरूपांचं. ओके, तर अशा प्रकारचे हे काय टाईम पिरियडवरती सुद्धा हे डिपेंडंट आहेत. काय डिपेंडंट आहे टाईम पिरियडवरती, तर लँडफॉर्म बनण्याचं जे कार्य आहे ते टाईम पिरियडवरती सुद्धा डिपेंडंट आहे. तर मित्रांनो हे जे लँडफॉर्म कंट्रोलिंग फॅक्टर आहे म्हणजे नियंत्रित घटक आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो इथं आपण सगळं नियंत्रित घटक जे असतात ते अभ्यासले आहेत. आता आपण नेक्स्ट जे पाहूयात ते आहेत की हे जे घटक आहेत, हे जे लँडफॉर्म्स असतात त्यासाठी दोन जे फोर्सेस आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत. ते आहेत एक्सटर्नल फोर्सेस अँड इंटरनल फोर्सेस. कुठकुठले आहेत, एक्सटर्नल आणि इंटरनल. त्यालाच एक्झोजेनेटिक आणि इंडोजेनेटिक फोर्सेस म्हणतात. एक्झोजेनेटिक फोर्सेस म्हणजे एक्सटर्नल फोर्सेस म्हणजे काय झाले आपलं ग्लॅसियर्स, तुम्हाला याच्यामध्येच असेल पिक्चरमध्ये की काय आहेत, ग्लॅसियर आहे, सन आहे म्हणजे सनलाईट आहे, त्याचबरोबर रेन, प्रेसिपिटेशन, नंतर रिव्हर्स, हॉट वेव्ज म्हणजे विंड. ओके, तर हे काय झालं, हे एजंट झाले. याला आपण काय म्हणतो कारक म्हणतो मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये एजंट म्हणतात, कंट्रोलिंग एजंट. म्हणजे सर्व जे लँडफॉर्म्स आहेत हे त्यांच्यामुळेच तयार होत असतात. ओके, तर त्यामध्ये काय काय आहेत, तर ग्लॅसियर, सनलाईट, विंड अँड रिव्हर्स किंवा त्यातलं पाणी. ओके, त्याचबरोबर प्रेसिपिटेशन सुद्धा म्हणतो आपण आणि वेव्ज, सी वेव्ज. ओके, सी वेव्जमुळे सुद्धा पण काय होतात, लँडफॉर्म्स किनारी प्रदेशावरती तयार होत असतात. ओके, हे सर्व लँडफॉर्म्स आपल्याला डिटेलमध्ये पुढे शिकणार आपण आहोतच. ओके, तर सध्या आपण इन डिटेलमध्ये की कुठले फॅक्टर्स जे आहेत, इंटरनल फोर्सेस कुठले आहे आणि एक्सटर्नल हे पाहत आहोत. तर हे सर्व झाले एक्सटर्नल फोर्सेस. ओके, मग आता इंटरनल फोर्सेस कुठले, तर इंटरनल फोर्सेस मित्रांनो जे आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये जो ड्रायव्हिंग फोर्स आहे, राईट ना, ज्यामुळे आपलं भूखंड वहन झालं आहे. आता हे तुम्हाला कधी समजेल जेव्हा आपण भूखंड वहन सिद्धांत शिकू, त्याचबरोबर सी फ्लोअर स्प्रेडिंग, ओके, म्हणजे सागर प्रसरण स्थळ हे शिकू आणि प्लेट टेक्टॉनिकचा अभ्यास करू, तर तुम्हाला समजून जाईल की एंडोजेनेटिक फोर्सेस म्हणजे काय. तर एंडोजेनेटिक फोर्सेसमध्ये एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो की एंडोजेनेटिक फोर्सेसमध्ये आपल्या पृथ्वीची जे खाली हालचाल होते की ज्यामुळे भूकंप येतात, त्यामुळे सुद्धा काय होतात वेगवेगळ्या प्रकारचे लँडफॉर्म्स तयार होत असतात. जसं दोन भूखंड जवळ आले म्हणून काय झालं, हिमालय तयार झाला आपला, हिमालयन पर्वत. ओके, तर ते काय एक लँडफॉर्म्स आहे मोठ्या प्रमाणात, एक फर्स्ट ऑर्डरमधलं लँडफॉर्म्स आहे, सेकंड ऑर्डरमधलं. तर हिमालयन माउंटेन काय आहे, सेकंड ऑर्डरमधलं लँडफॉर्म्स कशामुळे तयार झालं आहे, तर एंडोजेनेटिक फोर्सेसमुळे. कारण की दोन जे प्लेट आहे हे काय जवळ आलेले आहे, जे चायनीज प्लेट म्हणजे युरोशियन प्लेट आणि इंडियन प्लेट आहे, गोंडवाना प्लेट, ते जवळ आली आणि त्यामुळे काय झाला आपला जो माउंटेन आहे तो त्याची हाईट वाढली आणि तो सध्या रायझिंग होत आहे, राईट. तर मित्रांनो आता हे एंडोजेनेटिक फोर्सेस कुठले आहेत हे आपण बघितलं. तर एंडोजेनेटिक फोर्सेस आता मूवमेंट कशी करतात, तर एक जी असते एंडोजेनेटिक फोर्सेस म्हणजे पृथ्वीच्या आतमधली, त्याची त्यांची स्लो मुवमेंट होते एकतर, आणि एक जे असते ते सडन मुवमेंट. ओके, जे स्लो मुवमेंट होते ते काय करतात, कॉन्टिनेंटल बिल्डिंग असतात, म्हणजेच कॉन्टिनेंटलचं ते कॉन्टिनेंटल जेव्हा एकामेकापासून जवळ येतात, राईट ना, तर ते सडनली येत नाहीत, तर ते हळूहळू येत असतात, राईट. म्हणजे हे व्हर्टिकली त्याचे फ्लो होत असतात, म्हणजे एकावरती चढतात ते. तर त्याला आपण अपरायडिंग किंवा डाऊन रायडिंग, म्हणजे ते जे कॉन्टिनेंट आहेत जेव्हा ते एकामेकाकडे मूव्ह होतात तेव्हा ते एक तर वरती जातील, एक कॉन्टिनेंट वरती जाईल आणि एक कॉन्टिनेंट खाली येईल, किंवा त्याचबरोबर
एक कॉन्टिनेंटल आतमध्ये जाईल आणि एक कॉन्टिनेंटल वरती येईल. असंच अपवर्ड डाऊनवर्ड त्याचं काय असते मुवमेंट असते, राईट ना. पण जे माउंटेन बिल्डिंग असते ती कशामुळे होते, तर ते टेन्शनल फोर्समुळे होते, राईट ना. म्हणजे जेव्हा फोर्स लागेल त्याला, म्हणजे जो लँडमास आहे तेव्हा ते चिपकले जातील, तर तेथून काय होईल, आपला जो माउंटेन आहे तो काय होईल, असा वर येईल, राईट. आणि जेव्हा टेन्शन येईल, टेन्शनल फोर्स म्हणजे हे जे लँडमासेस आहे एकामेकापासून काय ते दूर जातील. जेव्हा लँडमासेस दूर जातील तेव्हा काय होईल, हा जो खालचा भाग आहे हा खाली जाईल, मधातला भाग, आणि काय होईल, एक फॉल्ट माउंटेन तयार होईल. ओके, आता हे मित्रांनो आपण इन डिटेलमध्ये सर्व पुढे शिकणार आहोत. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जे एन्जिओमेटिक फोर्सेस असतात ते स्लो आणि सडन मुवमेंट असतात. स्लोमध्ये कुठले येतात आणि सडनमध्ये आपल्याला फक्त माहीत पाहिजे. आता सडनमध्ये कुठले असतात, तर व्होल्कॅनिक आणि अर्थक्वेक हे बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, व्होल्कॅनिझम आणि अर्थक्वेक. म्हणजे आता हे सडन का म्हणतो आपल्याला, कारण की अचानक येतात आपल्या पृथ्वीवरती, आपल्याला त्याचं काही भान नसतं किंवा आपल्याला त्याची कुठलीच जाणीव नसते, त्यामुळे ते काय आहेत आपण त्याला सडन म्हणतो आणि ते सडनली येतात आणि खूप सारी जीवितहानी वगैरे करून जातात. तर हे झालं मित्रांनो एन्जिओमेटिक फोर्सेस. नंतर आपण नेक्स्ट जे पाहणार आहोत ते आहेत एक्झोजेनेटिक फोर्सेस. ओके, एक्झोजेनेटिक फोर्सेसमुळे काय होत आहे, खूप प्रमाणात इरोजन किंवा जे लँडफॉर्म्स असतात ते तयार होत असतात. ओके, आता वेदरिंग, तर वेदरिंग म्हणजे अपक्षरण. अपक्षरणला मग काय वेदरिंग असे म्हणतो. तर वेदरिंग म्हणजे काय असते मित्रांनो, एखादाच रॉक आहे तो ब्रेक होणं. ओके, त्याला ब्रेक व्हायला विविध घटक हे रिस्पॉन्सिबल असतात. आता ते घटक कुठले आहेत, तर रेन वॉटर असते, राईट. त्याचबरोबर ऊन, वारा, ओके, ग्लॅसियर्स, त्याचबरोबर सी वेव्ज, अशा विविध प्रकारचे घटक त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता ते वेदरिंग कसं होईल, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता याच्या डेझर्टमध्ये आहे, डेझर्टमध्ये एक रॉक आहे, राईट. आता डेझर्टमध्ये रॉक आहे, तिथं दिवसाला काय पडते, ऊन पडते, राईट. ऊनचं टेम्परेचर असते, उन्हाचं जे उष्णता असते ती 45 डिग्री सेल्सिअसच्या वरतीच असते. त्यामुळे काय होते, दगड काय होते, गरम होतो. आणि जेव्हा कुठलीही वस्तू गरम होते तेव्हा ते काय होते, एक्सपांड होते मित्रांनो. म्हणजे जे फुगते जेव्हा दगड गरम होतो, राईट ना. हे झालं त्याचं एक्सपान्शन दगडाचं. तर कशामुळे, कारण त्यामध्ये हीट त्याने ॲब्सॉर्ब केली आहे वातावरणाची. ओके, जेव्हा काय होईल, रात्र होईल, राईट, हा दगड काय होईल, कूल होईल, म्हणजे थंड होईल. म्हणजे काय होईल, हा कॉन्ट्रॅक्ट होऊन जाईल परत, राईट. म्हणजे हा आपोआप कॉन्ट्रॅक्ट होऊन जाईल. म्हणजेच काय होतं मित्रांनो, हे जे त्याचं फुगणं म्हणजे दगडाचं स्प्रेडिंग होणं, एक्सपान्शन होणं आणि कॉन्ट्रॅक्ट होणं, यामुळे काय होतं, जी बाहेरची लेअर असते दगडाची हे काय होते, कमजोर होते आणि ते तुटून खाली पडते, राईट ना. म्हणजे आपण आता तुटून खाली पडते, जसं आपण कांद्याचा एक्झाम्पल कसे पापुद्रे पडतात त्याच प्रकारे असं वेदरिंग होत असतं. म्हणजे काय होते, रॉकचे काय होते विविध प्रकारचे त्याचे छोटे छोटे रॉकमध्ये डिव्हिजन होत असते, त्याला आपण वेदरिंग असं म्हणतो. पण मित्रांनो वेदरिंग प्रोसेसमध्ये फक्त ते काय होतात, त्याचं तुटतात ते, किंवा फक्त रॉक ब्रेक होतात, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून जात नाहीत. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. फक्त हे काय वेदरिंग म्हणजे काय असते, की तिथं फक्त रॉक्स ब्रेक होतात, त्याला आपण वेदरिंग म्हणतो. ओके, आता मग त्यामध्ये विविध घटक असतात मित्रांनो, की वेदरिंग कशी होते, तर फिजिकल असते, राईट. त्याचबरोबर केमिकल आणि काही त्याचबरोबर बायोलॉजिकल. आता फिजिकल मी तुम्हाला सांगितलं सनलाईट वगैरे, पाणी, पाऊस, तर अशा प्रकारे काय असतात ते फिजिकली त्याचं वेदरिंग होत असते. पण केमिकली कसे, तर केमिकल फॉर्म्युला जो असतात, प्रत्येक जे रॉक असतात हे काही विविध केमिकल्सपासून बनलेले असतात. जेव्हा ते एक रॉक दुसऱ्या रॉकसोबत रिॲक्शन होतो किंवा त्याचबरोबर एखादा रॉक वातावरणातील घटकांसोबत रिॲक्ट होतो, तेव्हा त्याचं काय होते, इरोजन होत असते, त्याचं वेदरिंग होत असते आणि त्यामुळे तो काय होतो, तो रॉक तुटतो, ब्रेक होतो. आणि बायोलॉजिक फॅक्टर काय असतात, तर बायोलॉजिक फॅक्टर म्हणजे एखादं झाड आहे आणि त्याचे मुळं जे आहेत ते जर झाडामध्ये गोट्यामध्ये गेल्या, म्हणजे ते दगडामध्ये गेल्या, तर दगड काय होईल, तर दगड हा ब्रेक होऊन जाईल, राईट ना. तर हे काय आहेत, बायोलॉजिक फॅक्टर वेदरिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर अशा प्रकारे हे 3 फॅक्टर असतात वेदरिंगसाठी रिस्पॉन्सिबल, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल. ओके, आपण काय बघतोय, प्रोसेस बघतोय, एक्झोमेटिक प्रोसेस कशी होते. तर पहिले काय होते, वेदरिंग होते, म्हणजेच रॉक ब्रेक होतो. नंतर काय होते, मास मुवमेंट होते. ओके, तर मास मुवमेंटमध्ये काय होत असते मित्रांनो, एक तर स्लो मुवमेंट असते, एक तर रॅपिड मुवमेंट असते. स्लो मुवमेंटमध्ये काय होत असते, क्रिपिंग होत असते, म्हणजे सायलेंटली फक्त जो आपलं एखादं जो पर्वत असते तिथून जर दगड कोसळतात, खाली येतात, तर सायलेंटली एकदम स्लो प्रोसेस होत असतात, जे आपल्याला हिमालयन एरियामध्ये, हिमालयन प्रदेशमध्ये काय मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. नंतर जे मास मुवमेंट असते मित्रांनो, तर मास मुवमेंट जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात मड फ्लो वगैरे होत असतो किंवा अर्थ फ्लो होत असतो, त्याला आपण म्हणतो. किंवा लँडस्लायडिंग हा खूप म्हणजे गाजलेला शब्द आहे, की लँडस्लायडिंगमुळे खूप मोठ्या प्रमाणात काय होतं, जीवितहानी वगैरे, जा आपल्या जीवजंतू वगैरे किंवा प्राण्यांचं नुकसान होत असते. तर यामुळे काय होतं, लँडस्लायडिंगमुळे, तर हे रॅपिड मुवमेंटमुळे होत असतात, की त्यामुळे आपल्याला चान्स मिळत नाही मित्रांनो आपल्याला आपले जीव वाचवण्याचा. तर हे कशामुळे होतात, तर हे रॅपिड मुवमेंट ऑफ जे वेदरिंग झालेले जे मटेरियल असतात त्यांच्यामुळे, राईट. नंतर येते मित्रांनो इरोजन. म्हणजे आता रॅपिड मुवमेंट झालं, पहिले काय होते, एक्झोमेटिक प्रोसेसमुळे वेदरिंग झाली म्हणजे ब्रेक झाला, नंतर रॅपिड मुवमेंट झालं म्हणजेच ते थोडेसे सरकले आपल्या ठिकाणून दुसरीकडे आले. आता काय होते, जे रॉक्स आहेत किंवा जे तुटलेले आहेत
त्यांचं इरोजन होते, म्हणजेच अपक्षरण होते. तर मित्रांनो इथं काय होतं इरोजनमुळे, तर इरोजनमुळे हे काय होतं, इरोजन कशामुळे होतं, रनिंग वॉटर, त्याचबरोबर ग्राउंड वॉटर जे आपल्या ग्राउंडमध्ये असते, ग्लॅशियर्स, वेव्ज, करंट, राईट, ते तुम्हाला सांगितलं मी, वीड. तर अशामुळे काय होते, हे आपले जे इरोजन आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इरोजन होत असते. आता ग्राउंड वॉटरमुळे कसं होते, जर एखादा दगड आहे, ओके, त्याची वेदरिंग झाली, फुल वेदरिंग झाली आणि पाऊस पडला, तर पावसाळ्यामध्ये काय होईल, मग त्यावरती पाणी पडेल आणि ते दगड जे आहे तो तुटलेले ब्रेक झालेले दगड आहेत ते एका ठिकाणी काय होतील, दुसऱ्या ठिकाणी वाहून जातील. ओके, त्यामुळे काय होईल, विविध प्रकारचं लँडफॉर्म्स हे तिथं तयार होईल, इरोजनल लँडफॉर्म्सला आपण म्हणू. नंतर मित्रांनो डिपॉझिशन. ओके, डिपॉझिशन म्हणजेच निक्षेपण. तर निक्षेपण म्हणजे काय असते मित्रांनो, तर डिपॉझिशन म्हणजे काय आहे, आता हे जे पाणी, हे जे इरोजन झालेले दगड आहेत जे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत, ते काय होतील, कुठे ना कुठे थांबतील, म्हणजे कुठे ना कुठे ते डिपॉझिट होतील, निक्षेप होतील. ओके ना. आता निक्षेपण कशामुळे होतात ते, तर ते सेमच आहे, रनिंग वॉटरमुळे निक्षेपण होतात, ग्लॅशियर्समुळे निक्षेपण होतात, म्हणजे ग्लॅशियर्ससोबत आलेले निक्षेपण होतात, कुठे ना कुठे ते थांबणार आहेतच. त्याचबरोबर ग्राउंड वॉटरसुद्धा निक्षेपण होतात, त्यामध्ये जे केव्ज असतात, लाईमस्टोन वगैरे, हे त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर वेव्ज, करंट, हे पण काय करतात, जे आपले बीच वगैरे याचं हे एक्झाम्पल आहे की निक्षेपण झालेलं आहे याचं एक्झाम्पल. नंतर विंड, जे सँड आहेत, हे याचं एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे हे डिपॉझिशनल लँडफॉर्म्स असतात. आता इरोजनल लँडफॉर्म्स कुठले असतात, तर आपले जे नदी नाले असतात मोठमोठे, त्याचबरोबर जे व्हॅली असतात, हे त्याचे इरोजनलचे लँडफॉर्म्स आहेत. तर मित्रांनो अशा ही आपली एक्झोमॅटिक प्रोसेस म्हणजेच जे बहिर अंतर्गत बले असतात ते, अंतर्गत बले आणि बहिर अंतर्गत बले, असे दोन प्रकारचे बले आपण इथं अभ्यासली. तर बहिर अंतर्गत बलांची प्रोसेस काय आहे, वेदरिंग, मास मुवमेंट, इरोजन आणि डिपॉझिशन. म्हणजेच पहिले वेदरिंग होईल, ब्रेक होईल रॉक्स, नंतर त्याची मास मुवमेंट होईल मे बी, नंतर त्याचं काय होईल, इरोजन होईल, म्हणजेच एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून जातील, राईट, ब्रेक झालेले रॉक्स, आणि नंतर काय होईल, डिपॉझिशन होईल, म्हणजेच निक्षेपण होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं काय होईल, आपलं जे भूरूपशास्त्र आहे, भूरूपे आहेत, हे तयार होतात. कशामुळे, एक्झोमॅटिक प्रोसेसमुळे. ओके, आता हे बघितलं आपण एक्झोमॅटिक. ओके, तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट पाहूयात रॉक्स अँड मिनरल्स. राईट, रॉक्स अँड मिनरल्स. रॉक्स म्हणजे काय असते मित्रांनो, की रॉक्स म्हणजे आता सॉलिड स्ट्रक्चर ऑफ सेव्हरल मिक्सचर, म्हणजे रॉक काय असते, सेव्हरल मिक्सचरचं काय असते, स्ट्रक्चर असते. राईट ना, म्हणजे सेव्हरल जे मिक्सचर, सॉलिड मिक्सचर असतात, आपले पार्टिकल्स असतात, त्यांचं काही एक मिक्सचर म्हणजे काय म्हणतो आपण, त्याला रॉक म्हणतो. मग त्यामुळे सगळेच घटक आले, केमिकल, त्याचबरोबर जैविक घटक आणि त्याचबरोबर रॉक मटेरियल, मेटल्स, मिनरल्स, सर्वच घटक त्यामध्ये असतात. राईट, आता रॉकचे मित्रांनो बेसिकली 3 टाईप असतात, इग्नस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. आता इग्नस रॉक म्हणजे काय, तर इग्नस रॉक मीन्स मित्रांनो की असे रॉक जे लावा जेव्हा आपल्या पृथ्वीच्या बाहेर येतो, राईट, मॅग्मा जो आपल्या पृथ्वीवर येतो त्याला आपण, जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा आपण त्याला म्हणतो लावा, जेव्हा तो आतमध्ये तेव्हा त्याला आपण म्हणत असतो मॅग्मा. जेव्हा हा लावा बाहेर येतो आणि हा थंड होतो तेव्हा काय होतो, थंड झाल्यानंतर रॉक तयार होतात. पण मित्रांनो जेव्हा तो लावा रॅपिडली तयार होतो, रॅपिडली कूल होतो, म्हणजे लवकरच थंड होतो, तेव्हा त्याला आपण इग्नस रॉक म्हणतो. आणि जेव्हा तो लावा हळूहळू थंड होतो, वेळ घेतो थंड व्हायला, तेव्हा त्याला बेसाल्ट रॉक म्हणतो. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आपला जो विदर्भ आहे हा होतो बेसाल्ट रॉकमध्ये येतो, बेसाल्ट रॉकच्या एरियामध्ये येतो. त्याचबरोबर सह्याद्रीमध्ये जो काही एरिया आहे तो इग्नस रॉकच्या एरियामध्ये येतो. राईट, इग्नस रॉक म्हणजे काय, तर जो लावा वर आलेला आहे तो जर रॅपिडली थंड झाला, म्हणजे लवकर थंड झाला, त्याला आपण काय म्हणतो, इग्नस रॉक. आणि हळूहळू थंड झाला त्याला म्हणतो आपण बेसाल्ट रॉक. ओके, इग्नस रॉक काय हा खूप हार्ड असतो, ओके, पण क्रिस्टलाइज कमी असतो. पण जो बेसाल्ट रॉक आहे तो काय होतो, क्रिस्टलाइज असतो, म्हणजे त्यामध्ये क्रिस्टल्स असतात वेगळे. ओके, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा. राईट, नंतर आहे सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक काय असतं मित्रांनो, तुझा आपला हिमालय जो आहे हा बेस्ट एक्झाम्पल आहे, की सेडिमेंटरी रॉकचा हा बेस्ट एक्झाम्पल आहे, की हिमालय हा सेडिमेंटरी रॉकपासून बनलेला आहे. आता सेडिमेंटरी रॉक केव्हा तयार होतात, जेव्हा हे डिपॉझिशन होते, जेव्हा ही नदी नाल्या जेव्हा वेदरिंग झाल्यानंतर इरोजन होऊन जे खडक, दगड, माती वगैरे एखाद्या ठिकाणी साचली जातात, नंतर त्यावर प्रेशर पडतं आणि जेव्हा हे मटेरियल जे असतं सर्व त्यामध्ये फोसाईल फ्युएल्स वगैरे, फोसाईल जे मटेरियल असतात किंवा जीवजंती किंवा झाडे झुडपे जेव्हा हे एका ठिकाणी दबले जातात, तेव्हा दाब पडतो पाण्याचा वगैरे, तर तेव्हा काय होतं, ते जे खडक आहेत ते सिमेंटिंग मटेरियल काय होतं, मटेरियलमुळे काय होतात, जवळ येतात, घट्ट पकडले जातात, एकामेकाचे जे कॉन्टॅक्ट असतात ते मॉलिक्युल्स जवळ येतात आणि मग काय होतो, सेडिमेंटरी रॉक तयार होतो. म्हणजेच आता याच्यामध्ये काय झालं आहे, सेडिमेंटरी रॉकमध्ये आपल्या हिमालयामध्ये काय झालं आहे, की आपल्या 2 प्लेटच्या मध्ये आधी काय होतं, 2 प्लेटच्या आधीमध्ये म्हणजे युरोशियन प्लेट आणि गोंडवाना प्लेट, त्याच्यामध्ये आधी काय होतं मित्रांनो, की इथून नद्या फ्लो व्हायच्या, दोन्ही साईडने नद्या फ्लो व्हायच्या आणि ही नदी तिथं आतमध्ये थेसिस सी होता. कुठला होता, थेसिस सी. तर मित्रांनो ह्या थेसिस सीमध्ये डिपॉझिशन झालं या नद्यांमुळे, तर काय आलं, त्या डिपॉझिशनमुळे काय आलं, की त्याचं खाली तळामध्ये रॉक तयार झाला. राईट, मग आता मित्रांनो जेव्हा रॉक तयार होईल आणि हेच कॉन्टॅक्ट
दोन खडक आहेत, दोन लँडमास आहेत, दोन कॉन्टिनेंट आपले युरोशियन आणि गोंडवाना हे जवळजवळ येतील, तो हा जो खडक आहे जो तयार झाला हा का होईल दबल्या जाईल आणि दबून हा का होईल वर येईल. म्हणजेच काय झालं, हा दबल्यामुळे काय झालं वर आला आणि आपलं हिमालय तयार झालं, म्हणून तो सेडिमेंटरी रॉक आहे. राईट, त्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो. तर हा जो मोस्ट जो खडक आहे समजा हिमालयाचा, तो कशाचा आहे, तो आहे कशामधला आहे तो रॉक, कोणता आहे हिमालयाचा, तर तो आहे सेडिमेंटरी रॉक्स. राईट, आता मेटामॉर्फिक रॉक का असते, तर मेटामॉर्फिक रॉक्स हा सेडिमेंटरी रॉक्सचा नेक्स्ट पार्ट असतो. ओके, आता सेडिमेंटरी रॉक काय म्हणू शकतो आपण, लाईम जो असतो, लाईम आपला जो चून खडक असतो तो आहे सेडिमेंटरी रॉक. पण त्याच्यावरती सेडिमेंटरी रॉकवरती त्या चून खडकावरती जर आणखी प्रेशर आणि आणखी टेम्परेचर वाढलं, राईट ना, प्रेशर आणि टेम्परेचर, तर तो काय होतो, परत घट्ट होतो आणि हार्ड होतो. म्हणून जर लाईमस्टोनचा मग काय होईल, रूपांतर कशामध्ये होईल, तर मेटामॉर्फिक रॉकमध्ये जर रूपांतर होईल. तर अशा प्रकारे हे मित्रांनो असतात 3 प्रकारचे रॉक आपण बघितले, इग्नस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. ओके, इग्नस रॉकचं इम्पॉर्टंट बघितलं आपण, तर त्यामध्ये बेसाल्ट हे त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर सेडिमेंटरी रॉक, त्यामध्ये आपण बघितलं चुनखडक, ग्रॅफाईट्स वगैरे अशा प्रकारे त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर मेटामॉर्फिक रॉकचं एक्झाम्पल कुठलं आहे, तर मेटामॉर्फिक रॉकचं एक्झाम्पल आहे आपलं मार्बल रॉक. राईट ना, मार्बल खडकसुद्धा आपण त्याला म्हणतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण यामध्ये काय काय बघितलं आहे, तर यामध्ये आपण जी लँडफॉर्म्स आहेत तर कशा प्रकारे तयार होतात त्याचे कंट्रोलिंग फॅक्टर्स बघितले, त्याचबरोबर जे एंडोमॅटिक फोर्सेस आणि एक्झोमॅटिक फोर्सेस आहेत ते बघितले. नंतर आपण दगडांचं प्रकार बघितले. राईट ना, तर ह्यामध्ये आता आपण जे पुढचे घटक आहेत म्हणजे विविध प्रकारचे जे रॉक सायकल वगैरे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासू. ओके, तर मित्रांनो आय होप की तुम्हाला समजलं असेल सर्व गोष्टी. इग्नस रॉक म्हणजे काय, बेसॉल्ट रॉकमध्ये यातला डिफरन्स, सेडिमेंटरी रॉक कशा प्रकारे तयार होतात हे पण तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगायचा प्रयत्न केला आहे. राईट, तर मित्रांनो आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की हे जे रॉक्स आहेत या रॉक सायकल म्हणजे काय असते, त्याचबरोबर जे विविध खंड तयार कसे झाले आहेत त्याच्याबद्दल आपण अभ्यास नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.